नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की इंजिनिअरिंगचं ट्रूथ जे कोणी सांगत नाही. मी स्वतः व्हीजीटीआयचा स्टुडंट आहे आणि आतल्या गोष्टी काय असतात इंजिनिअरिंगच्या, जेवढं बाहेरून चांगलं दिसतं तेवढं खरंच आतमध्ये चांगलं आहे का, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. सर्व पालकांनी व पाल्यांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा ठरणार आहे असं मला वाटतं. कारण पालकांना सुद्धा काही गोष्टी माहीत नसतं आणि मुलगा सुद्धा आपला मित्र करतोय, आपली मैत्रीण करते, आपल्या शेजारच्या काकूंचा मुलगा करतोय, त्याला एवढं पॅकेज भेटलं. म्हणून आपण जर इंजिनिअरिंग करत असू तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. इंजिनिअरिंग मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात, काय काय इंजिनिअरिंग करताना काळजी घ्यावी लागते, ऍडमिशन करताना काय काय काळजी घ्यावी लागते, ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहेत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कॅपराऊंड संदर्भातली कुठली माहिती असेल, कॅपराऊंडचा गायडन्स असेल पाहिजे असेल तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला व आता तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसत असेल त्यावर व्हॉट्सअप मेसेज करायला विसरू नका. आमची टीम तुम्हाला माझ्याशी कनेक्ट करून देईल. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया की इंजिनिअरिंगचं नेमकं ट्रूथ काय आहे. आता बऱ्याचशा मुलांना प्रश्न पडतो की दादा मला आता कमी पर्सेंटाईल येत आहेत, मला कमी मार्क्स येत आहेत, मी खूप अभ्यास केला पण मला ते तेवढे क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं जमलं नाही किंवा दुसऱ्या इतर कारणास्तव माझे मार्क्सवर आता त्याचा इफेक्ट होणार आहे. पण आता एक्झाम झालेले आहे त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी करायची आता वेळ राहिलेली नाहीये. ते आता जे झालंय त्याला आपल्याला ऍक्सेप्ट करून पुढे चालावं लागणार आहे. कारण इंजिनिअरिंग जर तुम्ही करत असाल तर कुठल्या तरी शेजारचा मुलगा करतोय किंवा नातेवाईक करतायत, नातेवाईक म्हणतायत, आई वडिलांचं प्रेशर आहे, म्हणून जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल तर दोन गोष्टी समजून घ्या. इंजिनिअरिंग मध्ये विषय फार असतात आणि ते आपल्याला काही मुलांचं मॅथ, आता नीट मध्ये कमी मार्क आलेत म्हणून जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल तर तुम्हाला शुअर शॉट पुढे मॅथचा प्रॉब्लेम येणार आहे. आणि जर त्यात तुम्ही सीएस आणि आयटी ब्रांच जर घेत असाल तर कोडिंगच्या वेळेस मात्र तुम्हाला मॅथमॅटिकल अप्रोचेस त्या कोडिंग मध्ये वापरावं लागतात. मग त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तो प्रॉब्लेम येईल. त्यामुळे आता जो गॅप जो आहे ऍडमिशन प्रोसेसचा पूर्ण व्हायला जवळपास आता 1.5 ते 2 महिने जातात. त्यामुळे तुम्ही ह्या गॅपमध्ये जर ते सर्व गोष्टी जर तुम्ही कव्हर केल्यात तर ते एक तुमचं बेनिफिशियल राहील. आता काही मुलांची अशी अडचण असते की मला कमी पर्सेंटाईल येत आहेत पण मग मला कॉलेज चांगलं पाहिजे. ह्या जो मुद्दा आहे हा आपण सविस्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण तत्पूर्वी एक गोष्ट समजून घेऊया. बरेचसे पॅरेंट्स लोक मुलांचा रिझल्ट येण्याच्या अगोदरच आता प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घेण्याचे, मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन घेण्याचे फोन करून विचारणा करत आहेत. त्या सर्व पालकांना माझी अशी विनंती आहे की मॅनेजमेंट कोटा हा आता सुद्धा सीईटीच्या वेबसाईटवर सुरू झालेला आहे. डायरेक्टली तुम्हाला मॅनेजमेंट कोटा कॉलेजमध्ये गेले आणि ऍडमिशन भेटलं असं आता राहिलेलं नाही. ते फक्त तुम्हाला प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये होताना दिसेल. म्हणजे जे सीईटीच्या कॅपराऊंड मधून ऍडमिशन घेत नाहीत त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ही गोष्ट दिसून येईल. त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊन ऍडमिशन घेऊ शकतात. पण त्यापूर्वी तुम्ही एक गोष्ट समजून घ्या. जर तुम्हाला तिकडे ऍडमिशन घ्यायची असेल, आता जे कॉलेजेस सीईटीच्या अंडर जे ऍडमिशन घेतात त्यांची इनटेकची कॅपॅसिटी किती असते, काही कॉलेजची 60ची बॅच असते, गव्हर्नमेंट असेल 90, 120 असे असतात. पण जर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये गेलेत तर त्यांच्या खूप साऱ्या डिव्हिजन्स असतात आणि हजार हजार, दीड हजार मुलं त्यांच्या एका ब्रांचमध्ये असतात. आता मला एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ती एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की जर 120 मुलांची बॅच आहे तिथं 10 कंपन्या प्लेसमेंटसाठी येत आहे, बरोबर, तर किती तिथल्या 10 मुलांना ते घेऊन जात आहेत. पण तेच कॉलेज जर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बनली तर ते काय करतात, ते इनटेक वाढवून टाकतात आणि इनटेक वाढवल्यात भरमसाठ पैसा कमावण्याच्या नावाखाली ते खूप सारे ऍडमिशन्स घेतात. आता तुमच्या मुलाला जर 92 पर्सेंटाईल असेल पण त्याला चांगलं त्याच्या मनाप्रमाणे कॉलेज भेटलं नाही म्हणून पैसे देऊन प्रायव्हेट कॉलेज जर तुम्ही घेतायत तर त्याच्या शेजारी 60 पर्सेंटाईल वाला मुलगा सुद्धा बसू शकतो. त्यामुळे तिथं कुठेतरी अभ्यासाचं एन्व्हायरमेंट खराब होत असतं. म्हणजे असं नाही की 60 पर्सेंटाईल वाल्या मुलाला काही येत नाही, तो कदाचित एमएसटी सीईटीच्या पेपरमध्ये त्याची गुणवत्ता दाखवू शकलेला नसतील. पण मेजॉरिटी ऑफ स्टुडंट हे कमी पर्सेंटाईल वालेच प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जात असतात आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 1200 मुलांमध्ये जर 10 ते 15 कंपन्या येतात तर त्यामुळे तिथं प्लेसमेंटची जी कॉम्पिटिशन असते ते इतर कॅपराऊंडच्या कॉलेजेस थ्रू जे कॉलेजेस असतात ना त्या तुलनेत खूपच जास्त हाईप असते. आणि कॉलेज तुम्हाला कधीही प्लेसमेंटची रियालिटी सांगत नाही. खरं तर तसा कायदा येणं गरजेचं आहे
की तुमच्या ज्या प्लेसमेंट तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर टाकतायत ना, तर त्या व्हेरीफाय करणारी कुठली तरी एक ऑथॉरिटी पाहिजे, की खरंच हे एवढ्या प्लेसमेंट आहेत का? कारण बरेचसे कॉलेजेस काय करतात, काही पण प्लेसमेंट टाकून देतात. एक दीड कोटी. सीओईपी व व्हिजिटाय सारख्या कॉलेजच्या एवढ्या प्लेसमेंट जात नाही. पण प्रायव्हेट कॉलेजच्या एवढ्या प्लेसमेंट कशा जातात? हा खरं तर मूळ मुद्दा आहे. जर महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये एवढ्या प्लेसमेंट नसतील, तर मग प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये कुठून गेल्यात? कुठल्या कंपनीने दिल्या? हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जे सांगतात ना तुम्हाला, की आमचा एवढा प्लेसमेंट रेशो आहे, तेवढा प्लेसमेंट रेशो आहे, तर तशी सच्चाई नसते. ती खरं ते सांगत नाही. तुमचं ऍडमिशन घेण्यासाठी ते खरं सांगता आणि एकदा की ऍडमिशन झालं, तुमचा मुलगा कॉलेजला जायला लागला, तर मग त्याला रियालिटी कळायला लागते आणि तो इतर दुसरे कुठल्या तरी गोष्टींकडे भरकटताना तुम्हाला दिसेल. त्यामुळे ही एक गोष्ट इंजिनिअरिंगची समजून घ्या. हा एक ब्लॅक ट्रूथ आहे आणि यात खूप सारे पॅरेंट्स लोक कसे फसत जातात, कसे दुसऱ्यांच्या इन्फ्लुएन्सच्या अंडर येऊन कसे कसे काय काय गोष्टी करतात, किती किती पैसे भरतात ना. तर ही गोष्ट टाळण्यासाठी, या गोष्टीपासून जागृत करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे, की तुम्ही अशा कुठल्याही गोष्टींमध्ये फसू नका. आता तुम्हाला खूप सारे कॉल्स येतील, मेसेजेस येतील, आमचं कॉलेज असं आहे तसं आहे. तर एकदा तुमचा जो पर्सनल काउन्सिलर असेल, तर त्याला विचारा किंवा आमच्या नंबरवर जर तुम्ही मेसेज केला, आमची सुद्धा काउन्सिलिंगची टीम तुम्हाला माझ्याशी कनेक्ट करून देईल. मी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित गायडन्स करेल आणि सर्व गोष्टी क्लिअर सांगेल. कारण पर्सनलाइज काउन्सिलिंग ही फार गरजेची असते. कारण तुम्ही या प्रोसेसमध्ये नवीन आहात. आम्ही खूप वर्षांपासून ही प्रोसेस करतोय. आमची टीम पण अनुभवी आहे, तर या गोष्टींचा अनुभव त्यांच्याकडे असतो. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्या व चुकीचा निर्णय घेऊ नका. कारण हा एक डिसिजन तुमच्या पाल्याचं पुढचं आयुष्य आता घडवणार असते. त्याला प्लेसमेंट मिळेल की नाही, कारण बरेचसे इंजिनियर तयार होत आहेत, पण मॅक्झिमम इंजिनियर, जवळपास 90% इंजिनियर्स हे बेरोजगार तयार होत आहेत. त्यामुळे कॉलेज पण फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. त्याचबरोबर तुमची ब्रांच सुद्धा इम्पॉर्टंट रोल प्ले करते. त्यामुळे पर्सेंटाईल व कास्टच्या नुसार कुठलं कॉलेज घेणं, कुठलं ब्रांच घेणं, काय गरजेचं आहे, कुठलं बरोबर आहे, हे तुम्हाला आम्ही सर्व काउन्सिलिंग मध्ये सांगणार आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करायला विसरू नका.